मनुष्य बघा, पूर्वीचे लोक रानावनात कुठे बी झोपत होत. असली तर एखादी झोपडी असायची. पावसाळा आला तर आतमध्ये घरामध्ये, नाहीतर रानातच पडलेली असायची बाहेर. ही फरशी वगैरे आत्ता आली, आलं का लक्षात? त्यानं त्याचं घर बघितलं, त्यानं त्याचं घर बघितलं की मग स्त्रियांकडे ही खोड आहे ना, तिचं घर बघा कसलं आहे, आपल्या घरात काहीच नाही. म्हणून आजारपण आपण आपल्याच हाताने ओढून घेतो. आणि हे सत्य आहे. त्याच्यामुळं आयुर्वेदिक औषधाचा वापर, मग हिमालयन 32 असेल, कॅफ्लॉन पावडर असेल, भरपूर आहेत. केमिकल्स, याचा अर्थ केमिकल्स लागत नाहीत असं नाही. ते दिलं तर फास्ट ग्रोथ होईल. खत जर घातलं जमिनीला तर पिकाची वाढ होणारच आहे, पण त्या खताबरोबर आणखीन जर युरियाचा डोस दिला तर फास्ट वाढ होणार. दोन्ही संमिश्र पद्धतीनं ज्या वेळेला केलं जातं, आणि हे नैसर्गिक, काय खर्च आहे का याला? काय नाही. आहे त्या मूळ जे तुम्ही ज्या कोंडवाड्यात ठेवलेलं आहे, तिथं फरशी अमकं तमकं, जमिनीवरती त्याला बांधा, जमिनीवरती ठेवा, त्याला जमिनीवरती बसू द्या. कुठं बसतात? फरशीवर बांधलेलं जनावर जास्त आजारी पडतं, परंतु चिखलात असणारी जनावर आजारी पडत नाही. बघा तुम्ही, जमिनीवर असू द्या, आजारपण कधी दिसून येणार नाही. आणि जरी आजारी पडलं तर ते आपोआप बरं होतं. अनेक उदाहरणं देऊन मी सांगितली. 0 रुपयात आजारी जनावर बरं कसं करायचं, हे व्हिडिओचं टायटल आहे. कुणाला आवडेल ना आवडेल सांगणं हे माझं कर्तव्य आहे. ओके. राम कृष्ण हरी, विठ्ठल केशव.